आणि महाराष्ट्रातल्या आमदार अपात्रता प्रकरणी जयंत पाटील यांच्या याचिकेवरती आज सुनावणी अपेक्षित आहे। अजित पवार गटातील आमदारांना अपात्र करण्याची ही याचिका आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडेल आणि न्यायालय या संदर्भात निर्देश काय देणार याकडे लक्ष लागलेलं असेल। अधिक माहिती सोमेश कोलगे आपल्याला देतील। सोमेश, आजची याचिका नेमकी काय आहे? सुप्रीम कोर्टात काय होणं अपेक्षित आहे? ज्ञानदा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली होती शिवसेनेकडून, आणि त्यानंतर मग जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जे फुटलेले आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। आणि या दोन्ही याचिकांवर म्हणजे सुरुवातीला शिवसेना लवकरात लवकर अध्यक्षांनी निर्णय घ्यावा यासाठी सुप्रीम कोर्टात गेले होते, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही सुप्रीम कोर्टात आली। मग आता शिवसेनेचा निर्णय तरी निघालेला आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या याचिकांवर तेव्हा एकत्रित सुनावणी व्हायची। सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय अजून बाकी आहे, तो जवळपास 31 तारखेला त्याची मुदत संपते जी सुप्रीम कोर्टानेच अध्यक्षांना दिलेली आहे। तर त्या मुदतीमध्ये हा निर्णय निकाली निघेल अशी अपेक्षा असतानाच आज त्यावरती सुनावणी आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीत कदाचित शक्यता आहे की अध्यक्ष नेमकं काय ते स्पष्टपणाने सांगतील की आम्ही 31 तारखेपर्यंत 2 दिवसातच निर्णय देणार आहोत का, आणि सुप्रिया सुळे शरद पवारांचा जो गट आहे ज्यांनी ही याचिका दाखल केली आहे ते सुद्धा याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करतील। जर अध्यक्ष म्हणाले की आम्ही खरोखरच 2च दिवसात या निर्णय देणार आहोत याचिकांवर, तर मग शक्यता आहे की कदाचित ही सुनावणी फक्त 2 दिवसाच्या पुढे ढकलली जाईल आणि कोर्ट म्हणेल की ठीक आहे म्हणून 2 दिवसात ते निर्णय देणारच आहेत कोर्टाच्या निर्देशांनुसार, तर आपण त्यावेळी त्याबद्दल काय ते बघूया म्हणून निर्णयानंतर। परंतु सध्याची स्थिती अशी आहे की आज नेमकेपणाने स्पष्ट होईल की विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेवर खरंच 2 दिवसात लगेच 31 जानेवारीला निर्णय देणार आहेत का। धन्यवाद सोमेश।